Geometric progression GP याच्यावर आपला लेक्चर नंबर 2. पहिले लेक्चर आपण एपीचं रिव्हिजन घेतलं, सेकंड लेक्चर जीपीची डेफिनेशन आणि जीपी बद्दल पुन्हा पाहताना एकदा रिपिटेशन ऑफ डेफिनेशन ऑफ जीपी. What is the definition of GP? The sequence T1, T2, T3, T4 and so on is called GP. The sequence is called GP if the condition Tn plus 1 by Tn equal to R. Tn plus 1 by Tn equal to R means the ratio of any two consecutive term is constant. इथं n तुमचा चेंज जरी झाला तर रेशो चेंज न व्हायला पाहिजे. And that R is called common ratio. That is the definition of GP. एक्झॅक्ट या डेफिनेशन वर डिपेंड एक प्रॉब्लेम घेतो मी तुम्हाला. प्रॉब्लेम्स ऑन जीपी पाहताना डेफिनेशन आठवणं मस्ट आहे. रीड द क्वेश्चन. फॉर अ सिक्वेन्स Tn equal to 5 to the power n minus 3 upon 2 to the power n minus 3 is sequence. Show that the sequence is GP and find the first term and common ratio of that GP. मी सिक्वेन्स मध्ये जी टर्म दिली nth टर्म, सगळ्या टर्म नाही दिल्या, डायरेक्ट Tn दिली म्हणजे सगळ्या टर्म काढता येतात. nth term of GP. Now to show the sequence is GP, we make one change on both sides, replacing n by n plus 1. दोन्ही साइडला n च्या जागेवर n plus 1 ठेवा. मॅथमॅटिक्स मध्ये इक्वेशन मध्ये दोन्ही साइडला सारखा चेंज करता येतो. Replacing n by n plus 1, we get Tn plus 1 equals to 5 to the power n plus 1 minus 3 upon 2 to the power n plus 1 minus 3. 1 minus 2, 1 minus 3, 1 minus 3, 1 minus 2 minus 2 येईल. Okay, 5 to the power n minus 2, 2 to the power n minus 2. हे झालं Tn plus 1. हे आलं Tn. आता डेफिनेशन आठवा. We check the ratio Tn plus 1 by Tn. आत्ताची डेफिनेशन आठवली. रेशो Tn plus 1 ची व्हॅल्यू, Tn व्हॅल्यू, याला फक्त चेंज करून लिहिलो मी. न्यूमेरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. इथे पुन्हा एक बदल करतो. दॅट डिव्हिजन इज कन्वर्ट इनटू मल्टिप्लिकेशन बाय टेकिंग द रेसिप्रोकल ऑफ डिव्हिजन. रेसिप्रोकल ऑफ डिव्हिजन. Again observe that there is 5 to the power, 5 to the power, 2 to the power, 2 to the power. मग याला 5 5 ला सोबत घेतो, 2 2 ला सोबत घेतो. 5 by 5, 2 by 2 पॉवर. म्हणजे इथं लॉज ऑफ इंडायसिस यूज करता येईल. 5 power n minus 2, 5 power n minus 3, लॉ ऑफ इंडेक्स यूज कर. 5 to the power n minus 2 minus n minus 3, सेम 2 to the power n minus 3 minus n minus 2. हे ब्रॅकेट सॉल्व कर. केलं मनातले मला. 5 power 1 यायला n कॅन्सल 1, here n cancel, minus 3 plus 2 minus 1, that is it is 5 by 2. Here Tn plus 1 by Tn is 5 by 2. 5 by 2 number constant. The ratio of two consecutive term is constant, that is R equals to 5 by 2, and hence we say that given sequence is GP. Given sequence is GP. आता पुढचा एक क्वेश्चन. फाइंड फर्स्ट टर्म म्हणजे n च्या ठिकाणी 1 टाका. n रिप्लेस्ड बाय 1 ऑन बोथ साइड. n च्या जागेवर 1 टाका. 1 minus 3, 1 minus 3. म्हणजे T1 5 to the power negative 2, 2 to the power minus 2. याला उलट करा. 2 to the power positive 2, 5 to the power positive 2. That is T1 is 4 by 25 is first term of the given GP and common ratio is 5 by 2. क्वेश्चन काय होता? शो दॅट सिक्वेन्स इज जीपी. प्रूव्ह केला आपण सिक्वेन्स इज जीपी. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन रेशियो. कॉमन रेशियो ऍक्च्युअली इथंच मिळाला. एक्झॅक्ट प्रॉब्लेम डिपेंड ऑन द डेफिनेशन.
Tn plus 1 by Tn is constant. Okay, this is first problem. Now some repetition from AP. Three numbers in AP तुम्ही कशा कन्सिडर करता आठवा? A minus D, A plus D. आणि 4 नंबर कन्सिडर करताना AP मधले A minus 3D, A minus D, A plus D, A plus 3D. आता यामध्ये तुम्हाला लक्षात सांगेल मी 3 च्या ऐवजी 5 टर्म कन्सिडर करायचे असतील 5, तर इकडे A minus 2D घ्या, तर इकडे A plus 2D घ्या. ओके, A minus 2D, A plus 2D. पहा ना, A minus D, A plus D. आता इकडे A minus 2D, A minus 2D, 3 आणि 2 5 टर्म होतील. 7 टर्म, 7 टर्म कन्सिडर करायचे असतील तर A minus 3D, A minus 2D, A minus D, A plus D, A plus 2D, A plus 3D. म्हणजे तुम्ही इथं 3, 5, 7, 9 नंबर ऑफ टर्म कन्सिडर करण्यासाठी ही एकटी टेक्निक तुमच्यासाठी महत्वाची. एवढंच लॉजिक पुरेसे आहे. 4, 6, 8 टर्म कन्सिडर करायचे असेल तर अशा यामध्ये A minus D, A plus D. इथे A नाही मिडल टर्म, A minus D, A plus D, A minus 3D, A plus 3D. आता पुढची टर्म घ्यायची असेल ना तर A minus 5D, A minus A plus 5D. यामध्ये D चे कोएफिशिएंट ऑड यायले, लेफ्टला निगेटिव्ह निगेटिव्ह, राईटला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. हे जर तुम्ही नीट लक्षात ठेवलेलं असेल 10वीचं तर जीपीचं तसंच आहे. Consideration of terms in GP. 3 numbers in GP. A by R, A into R. A middle term, A by R, A into R. 5 टर्म घ्यायचे असतील तर त्या 3 जशा ना तशा आता A by R, A into R. ओके, इकडे एक टर्म वाढवा तर इकडे तशीच एक टर्म वाढवा, A by R स्क्वेअर तर इकडे A into R स्क्वेअर. 7 घ्यायचे असतील तर A by R क्यूब इकडे A into R क्यूब. म्हणजे 3, 5, 7 नंबर कन्सिडर करण्याचं हे लॉजिक. 3 नंबर्स इन जीपी. एवढंच लक्षात घ्या, बाकी तुम्हाला त्या वेळेला तयार करता येतं. आता 4 नंबर्स इन जीपी. A by R क्यूब, A by R, AR क्यूब, AR, A by R, AR क्यूब, A upon R क्यूब. मग 6 नंबर घेताना इकडे तिकडे एक टर्म वाढवा, A R to the power 5, A by R to the power 5. या सगळ्या टर्म तशा तशा 5वी ही 6वी. यामध्ये R चे पॉवर ऑड नंबर आहे, तिथं D चा कोएफिशिएंट ऑड होता. फक्त 3 नंबर आणि 4 नंबरचे जर तुम्ही पाठ केले तर बाकीचे लॉजिकली तयार करता येतं. म्हणून मी इथं थोडंसं तुम्हाला शॉर्टकट सांगायचा प्रयत्न केला. 3 आणि 4 चे फक्त लक्षात ठेवा. प्रॉब्लेम्स याच्यावर प्रॉब्लेम घेण्याची एक फॉर्म्युला थोडं मला वाटलं की तुम्हाला रिव्हिजन करायला पाहिजे. x plus y plus z होल स्क्वेअर इक्वल टू x plus y plus z है 3 टर्म्स स्क्वेअर, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर प्लस 2xy 2xz 2yz. आठवतो फॉर्म्युला झाला असेल पाहिजे. यातलं 2 कॉमन घेऊ. मला प्रॉब्लेम मध्ये येणारे हे एक्सपान्शन 1 by R plus 1 plus R ब्रॅकेट स्क्वेअर, पहिल्याचा स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर, तिसऱ्याचा स्क्वेअर, हे असं प्लस 2 इन ब्रॅकेट या दोघांचा प्रॉडक्ट प्लस या दोघांचा प्रॉडक्ट प्लस या दोघांचा प्रॉडक्ट. हा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, त्याच्यावर हे एक्सपान्शन नीट पाहून घ्या, पुढे प्रॉब्लेम मध्ये येणार आहे. वाचलं बरोबर? No doubt. Now, the example of this. Find 3 numbers in GP such that their sum is 21. 3 numbers sum 21 and sum of their square 189. Sum of their square 189. 3 numbers in GP. कसे consider करू? A by R, A, AR. That is 3 numbers in GP. 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 3 numbers in GP
3 numbers in GP. Now what is given condition? Sum of the 3 numbers is 21. Their sum is 21. हे नंबर 3 त्या तिघांची सम 21. या प्रत्येकात ए आहे, घ्या कॉमन. 1/r 1r राहील 21. हे इक्वेशन लक्षात घ्या, बरं 2 वेळा पुढे येणार आहे आपल्याला. a into 1/r plus 1 plus r equals to 21. Now again one condition is given. Sum of their square is 189. तीन नंबरची स्क्वेअर घ्या. फर्स्ट स्क्वेअर प्लस सेकंड स्क्वेअर प्लस थर्ड स्क्वेअर इक्वल्स टू 189. या तिघांकडून ए स्क्वेअर कॉमन घेता येईल. ए स्क्वेअर. नाव फ्रॉम इक्वेशन 1 स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1 वी गेट याची स्क्वेअरिंग करा. ए स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर 21 स्क्वेअर. ए स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर हा 21 चा स्क्वेअर. आत्ता आपण याचं एक्सपेन्शन पाहिलं होतं. ओके, आठवलं तर डायरेक्ट तुम्हाला ते एक्सपेन्शन दिसेल. जर हे एक्सपेन्शन नाही आलं तरच प्रॉब्लेम अवघड, नाही तर नाही. ए स्क्वेअर इन ब्रॅकेट 1/r स्क्वेअर प्लस 1 प्लस r स्क्वेअर प्लस 2 इन ब्रॅकेट 1/r प्लस 1 प्लस r इक्वल्स टू 441. ए स्क्वेअर पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा फर्स्ट आणि सेकंड सेपरेटली. ए स्क्वेअर इंटू फर्स्ट ब्रॅकेट ए स्क्वेअर इंटू सेकंड ब्रॅकेट. ही टर्म आठवते का मागे आलेली इक्वेशन 2 मध्ये आली पहा. व्हॅल्यू 189 सम ऑफ देअर स्क्वेअर मध्ये आली. आणि इथे ए साइडला घ्या. ए इंटू 1/r प्लस 1 प्लस r सम ऑफ द टर्म्स मध्ये आले. हे दिले 21. So 21 into 2 42e 189 right लगे 441 minus 189 subtraction 252 आलं का पहा बरोबर. and therefore a equal to 6. मी तुम्हाला म्हटलं होतं इक्वेशन 1 लक्षात राहू दे. त्या इक्वेशन 1 मध्ये ही a ची व्हॅल्यू ठेवतोय. 1/r plus 1 plus r equals to 2 to 1. Dividing both sides by 3 as well as taking the cross product in the bracket, we get equation like this. Again it is written as 7r equal to 7r. Multiplying left hand side by 2, 2, 2, 2 equal to 7r. And 7r, take left of this equation, you get a quadratic equation. 2r square minus 5r plus 2 quadratic. 2 into 2 4. 4 इथं प्लस साइन आहे. 2 into 2 4 फॅक्टर पडतील 4 into minus 1. 4 minus 1 minus 4 minus 1. या दोघांमधून कॉमन निघेल 2r. या दोघांमधून minus 1 2r minus 1. Okay, now r minus 2 r minus 2 and we get the factors. R minus 2 into 2r minus 1 equal to 0. Okay, and hence we get r equal to 2 or r equals to half. आता r पण मिळालं a पण मिळालं. and therefore required terms in GP are a by r a आणि ar. ar व्हॅल्यू माहिती आहे टाकून द्या. a by r a into r. and hence this is a 3 into 6 into 12. These are the numbers which are required in our problem. Their sum is 21 and sum of their square is 189. Okay, this is one problem. Next problem, find the 4 numbers in GP. आता किती घ्यायचे तुम्हाला? 4 numbers in GP such that middle sum of middle two numbers 10/3 and product is 1. पण 4 नंबर कन्सिडर कसे करायचे हे ध्यानात घ्या. 4 नंबर्स इन जीपी. सुरुवातीलाच रिमार्क पाहिला होता त्याप्रमाणे 4 नंबर इन जीपी. a by r cube a upon r ar ar 4 नंबर इन जीपी. 3 नंबर कसे कन्सिडर करायचे, 4 कसे, हे जर तुम्हाला पाठ असेल कळलं असेल तर प्रॉब्लेम जमतो. काय दिले? मिडल 2
मिडल टू ची सम ऑफ मिडल टू ए बाय आर, ए आर इक्वल्स टू 10/3 हे मिडल टू. ए कॉमन घे, 1 बाय आर प्लस आर इक्वल्स टू 10/3 इक्वेशन 1. पुन्हा लक्षात असू द्या ना. प्रोडक्ट ऑफ देम इज इक्वल्स टू 1. प्रोडक्ट या सगळ्यांचा प्रोडक्ट, या सर्वांचा प्रोडक्ट. याच्यामध्ये पहा आर क्यूब कॅन्सल, आर आर कॅन्सल. व्हॉट वी गेट ए टू दी पॉवर 4 इक्वल्स टू 1. आर आरच्या टर्म सगळ्याच कॅन्सल झाल्या. प्रत्येक चारही टर्म मध्ये ए टू दी पॉवर 4 इक्वल्स टू 1. सो ए इक्वल टू 1. पुट इन इक्वेशन 1. हे इक्वेशन 1 आपलं, ज्याच्यामध्ये ए इन ब्रॅकेट होतं. ए झालं 1. लेफ्टला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या, अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 10r. 3 मल्टिप्लाय मध्ये घेतला तर 3r square minus 10r plus 3 equal to 0. Again 3 into 3 9. 9 into 1 10. My factor आले 9 and 1. Minus 9 minus 1. Again taken 3r common from first two term. Minus 1 from second. पहिल्या दोन मधून 3r, दुसऱ्या दोन मधून minus 1. r minus 3 into 3r minus 1 equals to 0. These are factors of this equation. Solve this, we get r equals to 3 or r equals to 1/3. पुन्हा एकदा a मिळालं, r मिळालं. So the four terms, required terms, a by r cube, a by r, a into r, a into r. किमती टाकल्या 1/27, 1/3, 3, 27. These are the required four numbers in GP. Okay. Find 5 numbers in GP. 5 numbers in GP such that their product is 1024. हा नंबर तुमच्या ओळखीचा आहे, कोणाच तरी पावर आठवून ठेवा. And fifth term is square of third term. Fifth term is square of third term. 5 numbers in GP. चला assumption करू. 5 numbers in GP. A by r square, a upon r, a r, a into r square. 3 numbers in GP ला लेफ्ट अँड राईटला एक एक टर्म वाढवा. बस. काय दिले का? देअर प्रोडक्ट इज, चला त्यांचं प्रोडक्ट घेऊ. पाचही टर्मचं प्रोडक्ट. आर आरचे सगळे फॅक्टर कॅन्सल झाले. आर स्क्वेअर आर आर and a 5 times a to the power 5 equals to 1024. आणि तुम्हाला माहिती आहे म्हणलं होतं 2 to the power 10 ची व्हॅल्यू आहे. आठवली का कोणाला? आता काय मी सांगितले तुम्हाला. ओके. याच नंबरला 2 to the power 10 ला मी 4 to the power 5 लिहू शकतो का? 2 to the power 10. Here 4 to the power 2 to the power 5. 2 to the power 2 to the power 5. ह्याच्यावर विचार करा. मग आता इथे राईट हँड साइड सेम. सो लेफ्ट सेम. and hence a to the power 5 is equals to 2 to the power 10. म्हणजेच a is equals to 4. हे अल्जेब्रिक सॉल्विंग जरा याच्यावर विचार करा. a equals to 4 का आलं? हे a equals to 4. पॉवर सेम, राईट हँड साइड. a मिळालं, राहिला आता r. Also given fifth term is square of third term. Fifth term square of third term. Fifth term he. Square of third term he. म्हणून तुम्हाला ar square equals to a square. a cancelled, one of the factor cancelled. So r square equals to e. आणि a तर 4 आले. So r equals to plus or minus 2. Therefore required 5 terms are a upon r square, a upon r, a r square. Therefore required 5 terms are a आणि r च्या व्हॅल्यू टाकून द्या बस. Required 5 terms are 1, 2, 4, 6, 16. 1, 2, 4, 6, 16. मी असेच
प्रॉब्लेम तुम्हाला याच टाईपचे आपल्या PDF मध्ये तुमच्या सोबत या व्हिडिओच्या लिंक सोबत पाठवेल. मी पण रोज आठवण करून देईल. मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ पाहताना तुम्ही जेवढे प्रॉब्लेम मी सोडून दिले ॲटलिस्ट तेवढे आणि त्या टाईपचं एक एक तरी प्रॉब्लेम सोडवणं अत्यंत आवश्यक आहे. नशिबानेच मुलांना तुम्हाला घर बसल्या आता शिकता यायले, नाहीतर एक काळ असा होता मुलांना टीचर पर्यंत आल्याशिवाय भाग नव्हती. आज शिक्षक तुमच्या एका क्लिकवर आहे. बटन दाबलं टीचर समोर आहे. त्याचा फायदा घ्या. जरी कितीही अडचणी शाळा कॉलेजच्या ट्युशनच्या असतील तर तुमच्या समोर आम्ही आहेत. सुंदर अभ्यास करत जा. अभ्यास एन्जॉय करायला शिका. ओके, थँक्यू.